नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहूया स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, ह्या ज्या संख्या आहेत आणि हे एक्स आहे, या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 620 आहे. तर एक्सची किंमत काय? आता मध्यमान म्हणजे काय? ते मध्यमान म्हणजे होते सरासरी. सरासरी ठीक आहे. सरासरीचं सूत्र आपल्याला माहीत आहे, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. मग आपल्याला मध्यमान म्हणजे सरासरी दिलेली आहे. किती आहे सरासरी? सरासरी आहे 620 आणि एकूण संख्या किती दिल्या आहेत? तर एकूण संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. म्हणजे या पूर्ण 9 संख्यांची सरासरी आहे किती? 620. मग आता 620 या 9 संख्यांची बेरीज आहे, सरासरी आहे. तर आपल्याला या सर्वांची काय करावं लागेल? एकूण बेरीज करावं लागेल. म्हणजेच एकूण संख्या आहेत 9. मग आता आपल्याला काय निघणार आहे? बेरीज निघणार आहे. याचा गुणाकार जर केला आपण साइन दोन्ही 12, सॉरी 9चा गुणाकार 2 सोबत 9 2 18 8 हातचा आला 1 नामसक 54 1 55 आणि हा 0 याच्यावर मांडला आपण. जर हे जी संख्या आली म्हणजे 5580, हे सर्व एकूण 9 संख्यांची बेरीज आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायची आहे? एक्सची किंमत काढायची आहे. मग याचा अर्थ आहे हे सर्व हे एक्स पकडून हे ज्या 9 संख्या आहेत, या 9 संख्यांची बेरीज आहे 5580 आहे. तर आपल्याला आता काय करावं लागेल? या 8 संख्यांची बेरीज काढून त्यातून ह्या 9 संख्यांची बेरीज वजाबाकी करावं लागेल आणि मग आपल्याला मिळणार काय? तर एक्सची किंमत मिळणार आहे. ठीक आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला? आता हे 5580 किती संख्यांची आहे? हे 9 संख्यांची बेरीज आहे. किती? 9 संख्यांची. मग आता 8 संख्यांची बेरीज काढावं लागेल आपल्याला. तर 8 संख्येची बेरीज काढू आपण. आता ही पहिली संख्या, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी. मग आता इथं 600 आहे सगळं. मग 6 1 6 7 12 17 18 6 24 6 35 6 7 36 47 48 48 म्हणजे काय होते? 4800. बरोबर. हां, 4800. आता पुढे बघू आपण हे संख्या. आता या संख्यांची बेरीज करावं लागेल सगळ्या. ठीक आहे. मग आता हो आपण आहे 3 3 3 9 9 9 8 17 17 हां 17 आणि 7 17 आणि 7 24 24 आणि 9 24 आणि 9 33 33 आणि 2 33 आणि 2 35 35 आणि 36 36 6 36 6 6 40 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 10 11 11 आणि 2 11 आणि 2 13 13 आणि 2 15. ठीक आहे. मग आता 15 15 15 म्हणजे 156. याची बेरीज करावं लागेल आपल्याला. हे झाली 6 5 8 आणि 1 9 आणि हे 4. तर ही जी आली ही बेरीज आली आपली 8 संख्यांची. बरोबर. ही 8 संख्यांची बेरीज आहे. मग ह्या 9 संख्यांच्या बेरीजमधून 8 संख्यांची बेरीज जर वजा केली आपल्याला आपण, तर आपल्याला मिळणार आहे एक्सची किंमत. ठीक आहे. पण मग आता ही 4956 ही संख्या आपण वजा करू. ठीक आहे. मग आता 0तून 6 जात नाही. आपण काय करू? 6तून 0 गेला, 6 राहिले 6 म्हणजे 4 चा दिला परत. 8तून 6 गेले 2 राहिले. त्यानंतर पुन्हा इथं आता 9तून 5 गेले, किती राहतात? 4 4 म्हणजे 6 चा दिला परत आणि 5तून 5 गेले 0. म्हणजेच उत्तर किती आलं? 624. म्हणजेच एक्सची किंमत किती आहे? एक्सची किंमत आहे 624. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत? शॉर्टकटमध्ये पाहणार आहोत. आता बघ शॉर्टकटमध्ये कसं करायचं? तर इथं काय दिलं आहे? 620 दिले आहे. 620 काय? मध्यमान आहे. मग 620 हे आपण मध्यभागी ठेवू. ठीक आहे. मग आता आपल्या संख्या किती आहेत बघा. तेव्हा 623, त्यानंतर 616, त्यानंतर 618, 620, 617, 619, 622, त्यानंतर 621. एवढ्या संख्या आहेत. मग काय करायचं? या 620ला मध्यभागी ठेवायचं आणि याच्यामध्ये किती प्लस होतात किंवा किती मायनस होतात ते बघायचं. किती प्लस होतात आणि किती मायनस होतात. आता 620 पेक्षा ही कितीने जास्त आहे? +3ने जास्त आहे. हे कितीने कमी आहे? तर हे 4ने कमी आहे. 620 पेक्षा 616 4ने कमी आहे. 618 2ने कमी आहे. 620 0. 620 सारखीच आहे, फरक 0चा आहे. 617 ते 3ने कमी आहे. ही 1ने कमी आहे. 622 +2ने जास्त आहे. 621
प्लस 1 जास्त आहे. मग आता या प्लस प्लसच्या संख्या किती होतात आणि मायनस मायनसच्या संख्या किती होतात. बघा ही प्लसची आहे, त्यानंतर ही प्लसची आहे, ही प्लसची आहे. ठीक आहे. मग 3 आणि 2 5 आणि 1 6 प्लस 6. त्यानंतर मायनस मायनसच्या याचे पण बेरीज होते, मायनस मायनस प्लस होते. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12. ठीक आहे. तर हे -12. मग आता उत्तर काय येते, 12मधून 6 गेले, 12मधून 6 गेले. सॉरी 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. सॉरी किती येते उत्तर, 10 येते. उत्तर येते 10. म्हणजे 10तून 4 गेले, किती राहिले, मायनसचे 4 आले. कारण मायनस प्लस मायनस 6, 10तून 6 गेले, 4 आले, मोठ्या संख्येत चिन्ह. म्हणजे आता -4 काय झाले, कमी झाले. मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये प्लस करावं लागतील. ठीक आहे. म्हणजे 620 मध्ये प्लस 4 केले तर ती संख्या आपल्याला मिळणार आहे. कारण 4 कमी पडले, आपल्याला 4 कमी पडले, त्यामुळे 4 वाढवावे लागतील. म्हणजे आपल्याला ती संख्या 1 ची संख्या मिळणार आहे. म्हणून 620 प्लस 4 ती झाले 624. ती झाले 624. म्हणजे x ची किंमत आली 624. अशा प्रकारे हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर